कोकणात सध्या शिमगोत्सवाचा उत्सव शिगेला पोचलेला पाहायला मिळतोय। काल तेरसेचे होम पेटल्यानंतर आज काही ठिकाणी पौर्णिमेचे होम देखील लागण्यास सुरुवात झालेली आहे। आपण सध्या आहोत रत्नागिरीतल्या भोके गावामध्ये आहोत आणि या भोके गावचे जे ग्रामदेवता आहे श्रीदेव सोमिया देवीचा होम जो आहे तो आज पौर्णिमेचा सकाळी लागलेला आहे। आज ठिकठिकाणी पौर्णिमेचे होम जे आहेत ते लागतील। त्यानंतर उद्या पौर्णिमा संपल्यानंतर जे म्हणजे भद्रेचे होम जे आहेत ते काही ठिकाणी लागतील। एकूणच जर आपण पाहायला गेलं तर मोठ्या संख्येने गावकरी या ठिकाणी उपस्थित आहेत। चाकरमानी देखील आपण पाहतोय आणि हा उत्साह जो होता असाच पाहायला मिळेल। आपल्यासोबत काही गावकरी देखील आहेत। आता तुम्ही नेमकं काय सांगाल तुमच्या गावचं वैशिष्ट्य काय आणि तुमचा होम हा पौर्णिमा सुरू झाल्यानंतर लागतो की कसं काय नेमकं? आज आमच्याकडे होली पौर्णिमेच्या निमित्ताने शिमगा उत्सव होतो। आम्ही सर्व ग्रामस्थ एकत्र येऊन आम्ही होळीचा सण साजरा करतो। गाव देवळामधून पालखी आणून आम्ही इथे सानेवरती पालखी आणतो। त्यानंतर पहिल्या दिवशी पालखी इथे आल्यानंतर मोठा शिमगा सण साजरा होतो। परंतु नंतर दुर्वट आमची 1-2 दिवसानंतर चालू होते, मग शिंपणं चालू होतं। तुमचा होम हा पौर्णिमेचा होम पौर्णिमेचा होतो। पौर्णिमेचा शिमगा सण साजरा होतो। होळीला आग घालूनच चालू होतं। जर आपण पाहायला गेलो तर आज पौर्णिमेचे होम लागण्यास आता सुरुवात झालेली आहे आणि उद्या काही ठिकाणी भद्रेचे होम लागतील आणि हा उत्साह जो आहे तो पुढचे काही दिवस आपल्याला गावागावामध्ये पाहायला मिळणार आहे। आणि यासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी असतील किंवा इतर गावी राहणारे जे कोकणवासी आहेत ते दाखल झालेले पाहायला मिळत आहेत। राकेश गोडेकर, NDTV मराठी, रत्नागिरी।